नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुमच्या सातबाऱ्यावर जर प्रायव्हेट फॉरेस्ट किंवा वन अधिनियम अंतर्गत भूसंपादन किंवा आरक्षण अशा पद्धतीचा जर शेरा पडलेला असेल तर त्या संदर्भाने काय तरतूद आहे, कुठले कायदे आहे आणि काय उपाय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर पुणे व परिसरामध्ये खास करून मावळ आणि लोणावळा या भागामध्ये बऱ्याच लोकांच्या सातबाऱ्यावर अशा पद्धतीचा शेरा पडलेला आहे। काय पडला आहे? एकतर प्रायव्हेट फॉरेस्ट पडला आहे किंवा वन अधिनियम अंतर्गत संपादन किंवा आरक्षण या पद्धतीचा शेरा पडलेला आहे। मग प्रश्न पडतो की तुमच्या सातबाऱ्यावर जर फॉरेस्टचा शेरा पडलेला असेल तर त्या संदर्भाने काय करता येऊ शकतं, कुठल्या तरतुदी अंतर्गत तो शेरा पडलेला आहे हे सगळं आपल्याला पाहावं लागेल। मुळात आपल्याकडे फॉरेस्टचे दोन कायदे आहेत। 1927चा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि 1975चा महाराष्ट्र शासनाचा खाजगी वने संपादनाचा कायदा आहे। असे दोन वेगवेगळे कायदे आहेत। तर महाराष्ट्र शासनाचा जो 1975चा जो कायदा आहे, ज्या अंतर्गत खाजगी वने संपादन केल्या जातात किंवा अशा जमिनी संपादित केल्या जातात जिथे जमीन खाजगी आहे पण ती जमीन वनजमीन आहे, तर या संदर्भाने हा महाराष्ट्र शासनाचा जो काही कायदा आहे तर त्या कायदा अन्वये जर तुमच्या सातबाऱ्यावर शेरा पडलेला असेल तर तो शेरा काढून टाकता येऊ शकतो। न्यायालयात जाऊन तुमच्या सातबाऱ्यावरून प्रायव्हेट फॉरेस्टची जी काही तुमच्या सातबाऱ्यावर एंट्री पडली, नोंद घालण्यात आली, ती काढून टाकल्या जाऊ शकते। पण याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला हे बघावं लागतं की तुमच्या सातबाऱ्यावर प्रायव्हेट फॉरेस्टचा किंवा फॉरेस्टचा जो काही शेरा पडला, हा शेरा टाकताना केंद्र सरकारचा जो काही फॉरेस्ट ॲक्ट आहे 1927चा, त्या कायद्यातील कलम 35 व इतर कलमाची पूर्तता करण्यात आली का हे तपासावं लागतं। जर केंद्र शासनाच्या कायद्यात ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदीचं व्यवस्थित पालन न करता जर तुमच्या सातबाऱ्यावर प्रायव्हेट फॉरेस्टचा जर शेरा टाकला असेल तर तो 200% आपल्याला काढता येतो। त्याच्यासाठी प्रक्रिया आहे। रिसेंटली ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आलेलं आहे की गोदरेजच्या केसमध्ये एखाद्या जमिनीचं भूसंपादन केलं असेल, प्रायव्हेट फॉरेस्टचा शेरा टाकला असेल, पण ते करताना जर भारत सरकारचा जो फॉरेस्ट ॲक्ट आहे त्याच्यात दिलेल्या तरतुदीचं तंतोतंत पालन न करता जर तुमच्या जमिनीवर शासनाने प्रायव्हेट फॉरेस्ट किंवा फॉरेस्टचा शेरा टाकलेला असेल तर अशा पद्धतीने टाकलेला शेरा हा बेकायदेशीर ठरतो आणि तुमच्या सातबाऱ्यावरून हा शेरा काढून टाकता येतो, वनीकरण काढून टाकता येतो। या पद्धतीचं जजमेंट रिसेंटली ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने दिलेलं आहे। त्यामुळे मित्र, जर तुमच्या जमिनीवर, खास करून त्यांच्यासाठी सांगतो ज्यांच्या जमिनी लोणावळा किंवा मावळमध्ये आहेत त्यांच्यासाठी, जर तुमच्या जमिनीवर प्रायव्हेट फॉरेस्टचा शेरा आलेला असेल तर तुमच्या सातबाऱ्यावर पडलेलं फॉरेस्टचा शेरा काढून टाकला जाऊ शकतो। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझा लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना खरोखर काम आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज टाका, तुमचं काय काम आहे ते लिहा। जर तुमच्या कामात मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि सल्ला देऊ। बाय।